तू आहे ना, तू करून घेशील ना. हो मी करून घेईन, तू काळजी नको करू, ठीक आहे. अशी आपली एखादी मैत्रीण असते किंवा आपण असं म्हणू शकतो नातेवाईक असतात ज्यांना ना सतत असं वाटतं की ते स्वतःची काळजी घेऊच नाही शकत. त्यांना कोणीतरी हवं असतं हो हो म्हणायला, घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे, सतत रिअश्युरन्स लागतं. आणि जर एखादी गोष्ट सुरुवात करायची असेल ना तर त्यांना स्वाती, नितेश किंवा शिवम असं कोणीतरी लागतं की तुम्ही हो म्हणा, ओके ओके बरोबर सांगा, मग मी करू शकतो. मी एकटा काही करू शकतो का? बिलकुल नाही करू शकत. आणि जर ते एकटे पडले ना तर त्यांना खूप हेल्पलेस फील होतं, खूप भीती वाटते, धडधड धडधड व्हायला लागते आणि त्यांना नको नकोसं व्हायला लागतं. बेसिकली त्यांना असं वाटतं दे आर नॉट केपेबल ऑफ इट, दे नीड समबडी एल्स टू डू इट फॉर देम. आणि त्यामुळेच अशा व्यक्तींना ना आपण डिपेंडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हणतो. मग काय आहे बरं, आपल्यामध्ये पण याच्यातली ऐकता ऐकता काहीतरी गुण आपल्याला लक्षात येतात, पण आपल्याला सतत असं होत आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे. स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये तर ऑफकोर्स सगळ्यांना मदत लागते, पण सतत आपल्या स्वभावाचा हा जर भाग असेल तर याला डिपेंडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो. आणि याच्यामध्ये ऑफकोर्स आपला वर्क परफॉर्मन्स कमी होत असतो, आपली सोशल लाईफ मध्ये थोड्याफार अडचणी येतात. म्हणूनच याच्यासाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी आहेच.